तर लोकसभा निवडणुकींचा बिगुल आता वाजलेला आहे। तर शिंदे गटामध्ये शिवसेनेतर्फे पुन्हा एकदा राजेंद्र गावित यांना पसंती मिळणार का असा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलाय। राजेंद्र गावित आदिवासी समाजातून आलेले आणि राजकारणात आपले स्थान मजबूत करणारे एक मुत्सदी राजकारणी म्हणून ओळखले जातात। पालघर जिल्हा विभाजनामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका पार पडली। ते पालघर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत। या खासदारकी संदर्भात त्यांच्या राजकीय प्रवासाची ही एक रंजक कथा आहे। पालघर या एकाच लोकसभा मतदारसंघासाठी गावित यांनी तब्बल 3 राजकीय पक्ष बदलल्याचा इतिहास आहे। एवढंच नाही तर एका रात्रीत पक्ष बदलणारा नेता म्हणून मतदारसंघात त्यांच्याबद्दल चर्चाही असते। राजेंद्र गावित हे मूळचे काँग्रेस पक्षातील राजकारणी आहेत। काँग्रेसमध्ये असताना ते राज्याच्या मित्रमंडळात आदिवासी विकास मंत्रालयाचे राज्यमंत्री होते। त्यानंतर 2018 मध्ये पालघर लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागल्यावर त्यांनी भाजपा पक्षात प्रवेश घेतला। त्यावेळी शिवसेना भाजपाने आपले उमेदवार उभे केले होते। त्यावेळी काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेल्या राजेंद्र गावितांनी श्रीनिवास वनगा यांचा पराभव करून लोकसभेचे सदस्यत्व मिळवले। पुढे 7 महिन्यातच 17व्या लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या। त्यावेळी पालघरची जागा शिवसेनेच्या वाटेला गेली। त्यावेळी देखील राजेंद्र गावित यांनी थेट शिवसेने पक्षश्रेष्ठींच्या निवासस्थान मातोश्री गाठले आणि शिवसेनेकडून लोकसभेची उमेदवारी मिळवली। 2019च्या निवडणुकीतही ते विजयी झाले। या निवडणुकीत राजेंद्र गावित यांना एकूण 5,15,000 मते मिळाली होती। तर बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांना 4,89,596 मते मिळाली होती। गावित यांचा 23,404 मतांनी विजय झाला होता। दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीसाठी गावित हे सज्ज झाले आहेत। मात्र यावेळी राज्यातील राजकीय समीकरण बदलली आहेत। 2022 मध्ये शिवसेना फुटल्यानंतर गावितांनी सुरुवातीलाच ठाकरे गट राहण्याचा निर्णय घेत शिंदे गटावर आगपागाड गेली होती। मात्र काही दिवसातच पुन्हा एकदा त्यांनी सत्तेचे वारे पाहून शिंदे गटाचा झेंडा हातात घेतला। शिंदे गटाने राजेंद्र गावित हेच आमचे पालघरचे उमेदवार असतील असं जाहीर केलं आहे। मात्र जागा वाटप झाले नसल्याचं सांगून भाजपाने या मतदारसंघावर दावा केलाय। त्यामुळे हा मतदारसंघ कोणाला सुटणार यावर सर्वांचंच लक्ष आहे। कारण मतदारसंघ कोणालाही सुटला तरी राजेंद्र गावित तिकीट देईल तो आपला पक्ष अशी भूमिका घेऊ शकतात अशी चर्चा रंगली आहे। पालघर मतदारसंघामध्ये डहाणू, विक्रमगड, पालघर, बोईसर, नालासोपारा आणि वसई विधानसभा मतदारसंघाचा समावेश असून यातील 3 मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे आमदार आहेत। तर राष्ट्रवादी, शिवसेना आणि मकपा यांचा प्रत्येकी एक आमदार आहे। राष्ट्रवादी आणि शिवसेना फुटीनंतर या मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलली असून बहुजन विकास आघाडी आगामी लोकसभा निवडणुकीत निर्णायक भूमिकेत राहू शकते।